नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण इथं मस्त अशी गावरान चवळी घेतलेली आहे आणि कुकरची एक शिट्टी काढून घेतलेली आहे. पाहू शकता, मस्त पूर्णागत अशी शिजलेली आहे. आणि चवळीची भाजी म्हणजे खरंच अप्रतिम अशी तुप्पट ही भाजी लागते. आता त्या भाजीसाठी लागणारं साहित्य: कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता असं घेतलेलं आहे आपण. आणि इकडं बघा, मिक्सरच्या बाउलमध्ये मी जिरी, मिरची, लसूण असं टाकलेलं आहे. आपल्याला हे वाटून घ्यायचं बरं का. तर मस्तपैकी हे वाटून घेऊया. न पाणी टाकता, पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही आहे आपल्याला. आता टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही, जिरी मोहरी अगदी मस्त अशी तडतडून द्यायची, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा कढीपत्त्याची पानं टाकायची. जास्त तेल जर तापलं तर उडूही शकतं, त्याच्यामुळं कमी तेल तापतानाच मी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कांदाही टाकायचा आहे. पहा, खरंच ही भाजी खायला एवढी छान लागते ना, आणि म्हणतात ना, शिल्लकच राहणार नाही ही भाजी, एवढी भारी लागते. आता इथं पाहू शकता तुम्ही, मी टॅमॅटो टाकलेला आहे, एक चिरून टॅमॅटो टाकला आहे. टॅमॅटो बी अगदी मस्त असा परतून घ्यायचा आहे, अगदी मऊ होस्तोपर्यंत. सॉफ्ट टॅमॅटो झालेला आहे आपल्याला. हा आपला खरडा बघा वाटलेला. आता हा खरडासुद्धा आपण त्याच्यात पूर्ण असा टाकून देणार आहे बरं का. संपूर्ण खरडा त्याच्यात टाकायचा आणि आलं हे संपूर्ण टाकलेलं आहे. मस्त असं परतून घ्यायचं आहे, कारण की त्याचा कच्चापणा आपल्याला पूर्ण दूर करायचा आहे. कच्चापणा अगदीच दूर झालाय. मस्त असं परतलेलं आहे आपलं. त्याच्यानंतर थोडीशी मी कोथिंबीर टाकली, चवीपुरतं मीठही टाकायचं, पाहू शकता तुम्ही. म्हणजे काय होतं, त्या खरड्याला आपलं मीठ अगदीच चांगलं लागतं. थोडीशी हळद टाकायची कलर येण्यासाठी. आपल्याला आज मस्त अशी हिरव्या मिरचीतली चवळीची भाजी, सुक्की भाजी बनवायची. इथं थोडासा मटण मसाला आणि थोडेसे धना पावडर हे टाकलेले, पाहू शकता. हिरव्या मिरचीतली चवळीची भाजी इतकी अप्रतिम लागते ही सुक्की, आणि बनवायला बी अक्षरशः 5 मिनटाच्या आत तयार होती ही चवळीची भाजी, पाहू शकता तुम्ही. चला, आता इथं चवळी संपूर्ण मी टाकून दिलेली, पाहू शकता तुम्ही. आता ती चांगल्या पद्धतीने अशी परतून घ्यायची बरं का, मस्त परतायची. रंग बी अगदी छान येतो, मस्त दिसती, हिरवीगार, आणि खायला बी खूप टेस्टी. चला, आता परतूनच झालेली आहे मस्तपैकी. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर पेरून घेऊया आपण. आता त्याच्यावर आपल्याला ठेवायचे 2 मिनटं झाकण ठेवायचे बरं का. हे बघा, अशा पद्धतीने 2 मिनटं झाकण ठेवायचं आणि अगदी छान वाफ काढून घ्यायची आपल्या चवळीच्या भाजीची. म्हणजे काय होतं, आपण जे वाटलेलं खरडा वगैरे असं याचा पूर्ण रस त्या चवळीच्या याच्या म्हणजे मुरतो, आणि आपल्या भाजीला अगदीच अप्रतिम अशी टेस्टी लागते, पाहू शकता. मग पहा, कधीतरी अशी चवळीची सुक्की भाजी करून. आणि तुम्हाला जर आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा, आणि माझ्या छान छान व्हिडिओ तुम्हाला आवडतात का तेही सांगा. पहा, किती सुंदर दिसते, रंग बी काय छान दिसतो, सुक्की चवळीची भाजी. चला मग, उद्या भेटूया. बाय.